अशी रसरशीत चवळीची रस्सा भाजी आज तुमच्यासोबत शेअर करते की खूप ती टेस्टी लागते, खरंच सांगते. सो 3 किंवा 4 तास चवळी आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजवून घ्यायची. एका साईडला मी कढई ठेवली वाटण करण्यासाठी आणि चवळी मी शिजायला ठेवलेली थोडंसं मीठ टाकून आणि 1 ग्लास पाणी टाकून. वाटणामध्ये घेतला 1 टॅमॅटो, 1 कांदा, लसूण, आलं आणि कढीपत्ता, कोथिंबीर. आता हे वाटण फक्त दोघांसाठीच आहे, त्यामुळे क्वांटिटी कमी आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त करू शकता. सो कढईसुद्धा तापली, त्यामुळे थोडंसं तेल टाकायचं आणि जे काही आपण वाटण घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तोपर्यंत कुकरला शिट्टीसुद्धा होऊन जाईल, म्हणजे चवळी शिजून जाईल. सो वाटणसुद्धा छान फ्राय होते. त्यामध्ये मी खोबरं खिसलेलं, तुम्ही ओलं वापरा किंवा ओलंसुद्धा खूप छान लागतं आणि सुक्कंसुद्धा छान लागतं. सो माझ्याकडे सुक्कं होतं, सो तेच मी यूज केलेलं. आणि ह्याच्यात एक मेन इन्ग्रेडियंट आहे, तो म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता हा वाटणामध्ये घ्यायचा की तो खूप टेस्टी लागतो, खरंच सांगते. मुलं जर खात नसतील, तुमची छोटी मुलं, तर तुम्ही त्यामध्ये ग्राइंड करू शकता आणि फोडणीमध्ये पण तुम्ही टाकू शकता. पण ग्राइंड केलेला खूप कढीपत्ता छान लागतो. सो चवळीसुद्धा शिजलेली आहे आणि वाटणाच्या कढईमध्येच मी भाजी बनवणार आहे. सो तेल टाकलं, जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. हे कढीपत्ता बाहेर काढले तरीसुद्धा चालतील, पण आपण ग्राइंड करून टाकलेले आहेत. आणि त्यामध्ये केलेलं वाटण ते सुद्धा टाकून घ्यायचं, छानपैकी फ्राय करायचं. आणि तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या घरचे जे काही मसाले असतील ते तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता. त्याच्यामध्ये टाकलेली हळद, घरचा मसाला, तुमच्याकडे मालवणी मसाला असेल तर तो पण खूप छान टेस्टी लागतो याच्यामध्ये. सो मी घरचाच मसाला टाकला आहे. थोडंसं मीठ टाकलेलं, मीठ कमीच टाकायचं कारण मी शिजताना टाकलेलं आहे थोडंसं. आणि गरम मसाला आणि छानपैकी मसाला फ्राय करायचा. असं तेल शेजारून सुटलं की त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे. गरम पाण्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते. सो मी आता शिजलेली जी चवळी आहे ती पण त्याच्यामध्ये ॲड करून घेते आणि छानपैकी फ्राय करून घ्यायची आणि लागेल तसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं. तुम्ही नक्की ट्राय करा, गरमच पाणी टाका. गरम पाण्याने टेस्ट खूप छान येते, असा माझा एक्सपिरियन्स तरी आहे. सो तुम्हीसुद्धा तसेच यूज करा आणि लागेल तसं होता. ऑलरेडी दोघांसाठी मी बनवणार आहे, त्याच्यामुळे मी काही जास्त पाणी ओतणार नाही आहे. आणि ही थोडीशी घट्टसर दाटसरच भाजी खूप छान लागते. कोथिंबीर टाका, छान गार्निश करा, छान एक उकळी काढा 10-15 मिनटं, कारण की जास्त शिजवण्याची गरज नाही. ऑलरेडी चवळी आपली शिजलेली आहे. आणि अशी आहे चवळीची रेसिपी, रस्सा भाजी सॉरी. सो कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. जी खूप टेस्टी झाली होती. घडल्यावरती त्याचा दाटसर पण इतका छान आला होता. सो या मंडळी जेवायला, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.